हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू WRS स्मार्ट लर्निंग अकॅडमी. तर आपण कोणता पाहणार आहे? तर विषय आपला विज्ञान इत्या 10वीचा आणि पाठाचे नाव काय आहे? मूलद्रव्याचे वर्गीकरण, म्हणजे असं आपलं पिरियोडिक क्लासिफिकेशन. ठीक आहे, तुम्हाला माहित असेल मेंडलने काय केलेलं आहे, पिरियोडिक क्लासिफिकेशन कसं मांडलं आहे त्यांच्या सिद्धांतानुसार. व आपल्या अवतीभोवती कोणते मूलद्रव्य आहे, ठीक आहे, कोणते मी म्हणू शकते मिश्रण आहे, संयुग आहे किंवा मूलद्रव्य आहे, हे द्रव्यांचे कोणकोणते प्रकार आहे ते सगळे ह्यांच्यामध्ये त्यांनी काय केलं, त्यांच्या पिरियोडिक टेबलमध्ये, त्यांच्या पिरियोडिक क्लासिफिकेशन मध्ये त्यांनी काय केलेलं आहे, मांडलेलं आहे. ठीक आहे, तर आपण पहिलं पाहूया की मूलद्रव्यांचे वर्गीकरण म्हणजे काय. पहा, द्रव्यांचे प्रकार. आता द्रव्यांचे प्रकार कोणकोणते असतात आपण पाहूया. तर पहिलं द्रव्यांचे प्रकार असतात, लिहून घेऊ शकता तुम्ही. ठीक आहे, पहिला आपण म्हणतो मूलद्रव्य. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो, एलिमेंट्स. बरोबर आहे. दुसरं आहे कोणतं, संयुग. त्याला आपण काय म्हणतो, कंपाऊंड्स. बरोबर आहे. आणि तिसरं आहे कोणतं, मिश्रण. कोणतं आहे, मिश्रण. त्याला आपण काय म्हणतो, मिक्सचर. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो, मिक्सचर असं म्हणतो. हे तुम्हाला माहित झाले. ठीक आहे, आता मूलद्रव्यांचे प्रकार कोणते. आता आपल्याला पाहिजे की मूलद्रव्य जे आहे त्यांचं काय आहे, किती प्रकार आहे पाहिजे. ठीक आहे, तर पहिला आहे असतो धातू. काय असतो, धातू. त्याला आपण काय म्हणतो, मेटल्स. ठीक आहे, दुसरा असतो अधातू. अधातू त्याला आपण काय म्हणतो, नॉन मेटल्स. आणि तिसरा असतो म्हणजे धातू सदृश्य. धातू सदृश म्हणजे त्याला आपण म्हणतो मेटॅलॉइड्स. काय आपण म्हणतो त्याला, मेटॅलॉइड्स. बरोबर आहे. ठीक आहे, आता धातू एका साईडला आणि अधातू एका साईडला असतात आणि मध्ये त्यांच्या असतो धातू सदृश्य. ठीक आहे, तर आता द्रव्यांचे लहानात लहान कणाला काय म्हणतात, काय म्हणतात, जोरात बोला पोरांनो, काय बोलतात. बरोबर आहे, काय म्हणतात, अणू. म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो, ऍटम. काय म्हणतो, ऍटम म्हणतो. ठीक आहे, आणि मूलद्रव्याचे व संयुगांचे यांच्या रेणूमध्ये काय फरक असतं, पहा काय फरक असतं. आता मूलद्रव्याचे रेणूंचे काय फरक, जसं पहा, मूलद्रव्यांचे रेणू जर पाहिले ते एकाच प्रकारचे अणू काय असतात, एकत्र येऊन बनतात. मूलद्रव्यांचे काय असतात, एकाच प्रकारचे, मी म्हणू शकते एकाच प्रकारचे ठीक आहे, एकाच प्रकारचे काय असतात, अणू एकत्र येतात. बरोबर आहे, एकाच प्रकारचे अणू काय येतात, एकत्र येतात आणि एकत्र येऊन बनतात. त्याला आपण काय म्हणतो, मूलद्रव्य. म्हणजे आपला O2 झाला, H2 झाला. ठीक आहे, आता संयुग म्हणजे काय, संयुगे म्हणजे काय असतात पहा, वेगवेगळ्या प्रकारचे अणू जे असतात, वेगवेगळ्या प्रकारचे अणू. ठीक आहे, काय वेगवेगळ्या प्रकारचे अणू रासायनिक बंधनात, रासायनिक बंधनात कशात, रासायनिक बंधनात एकत्र येऊन बनतात. रासायनिक बंधनात एकत्र येऊन बनतात, त्याला आपण काय म्हणतो, संयुगे असं म्हणतो. आणि उदाहरण मी म्हणू शकते H2O. बरोबर आहे, H2O काय आहे, उदाहरण आहे. ठीक आहे, काय आहे, उदाहरण आहे. काय, H2O.
समजलं? आणि अजून एक मी म्हणू शकते CO2. काय आहे? CO2. थोडक्यात तुम्हाला काही गोष्टींची माहिती भेटली. ठीक आहे, आपण चालू करूया आपलं. पहा काय सांगितलं तर मूलद्रव्यांचे काय करायचे आपल्याला वर्गीकरण, म्हणजे एलिमेंट जे आहे, क्लासिफिकेशन कशाचं करायचं, एलिमेंट. ठीक आहे, पूर्वीच्या इत्यात आपलं शिकलेलं आहे की एका मूलद्रव्याचे सर्व अणू एकच प्रकारचे असतात. एकाच मूलद्रव्याच्या सर्व अणू एकच प्रकारचे असतात. आज मी तीच विज्ञान जगाला, म्हणजे आजच्या काळात विज्ञान जगाला 118 हे मूल द्रव्य जे आहे ज्ञात झालेले आहे. मात्र इसवी सन 1800च्या सुमारास फक्त 30 मूलद्रव्ये ज्ञातच होती. 1800 सालात फक्त किती मूलद्रव्ये ज्ञात होती? फक्त 30च. पण आजच्या काळात किती मूलद्रव्ये ज्ञात आहे आपल्याला? 118. तर काळाच्या आगोत अधिकाधिक मूलद्रव्यांचा शोध लागला गेला. ठीक आहे, ठीक आहे, असंच प्रवाह चालला, कामाचा प्रवाह चालता चालता काय केलं, आगोत चालता चालता काय केलं की खूप साऱ्या मूलद्रव्यांचा काय शोध लागत गेला. ह्याच मूलद्रव्यांच्या गुणधर्माविषयी अधिकाधिक माहिती काय जात गेली, साठत गेली. आता एखादी गोष्टी आपण काय करतो, शोधण्यासाठी काय करतो, त्या गोष्टीबद्दल खूप जाणून घेतो. मग ती गोष्ट काय होती आपल्याला हळूहळू माहित होती. बरोबर? तसंच मोठ्या संख्यात असलेल्या या मूलद्रव्यांचा अभ्यास सोपा व्हावा यासाठी त्याविषयी प्रचंड माहिती काही केली. आकृती संबंध हे वैज्ञानिक तपासू लागले. त्यांची आकृती कशी असणार आहे, ते कसे एकमेकाला जुळतात का, का थोडस शेवटी काय त्यांचं काही जुळतंय का, एखादं जर त्यांचं काय असेल तर ते तरी जुळतंय का, हे वैज्ञानिक काय करायला लागला, हळूहळू तपासू लागले. तसंच तुम्हाला माहित असेल की सुरुवातीला वर्गीकरणात मूलद्रव्यांचे धातू व अधातू असे गट पडले. म्हणजे मेटल्स आणि नॉन मेटल्स, म्हणजे धातू आणि अधातू. आता मेटल्स तुम्हाला माहित असतील. ठीक आहे, वजनात जड असतात, इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतात, त्याला आपण काय म्हणतो, धातू. आणि अधातू म्हणजे ज्याच्यात काही नसतं, वजन नसतं, काही नसतं, जे आपण काय म्हणू शकतो, विद्युत धारा त्याच्यामधून काय होऊ शकते, जाऊ शकत नाही, तर त्याला आपण काय म्हणणार, अधातू. बरोबर आहे? तसंच पुढील काळात मूलद्रव्यांचा धातू दृश्य नावाचा आणखी एक काय झाला वर्ग, म्हणजे धातू आणि अधातू मध्येच धातू सदृश्य पण आहे, हे वर्ग हळूहळू काय झालं लक्षात आला. मूलद्रव्य व त्यांचे गुणधर्म याविषयी ज्ञान जसे वाढू लागले तसेच वेगवेगळ्या वैज्ञानिकांनी काय केलं माहिती का, प्रत्येकाचे वर्गीकरण व अधिक जास्त स्पष्ट माहिती त्याची शोधण्यास काय केली, प्रयत्न करत गेले. बरोबर आहे? ठीक आहे, पाहता डोबेरायनचर त्रिकूट म्हणजे काहीतरी तीन गोष्टींचा शोध लावला. की काय शोध लावला असं पाहू. ठीक आहे, पहा, सन 1817 मध्ये डोबरायन यांनी काय केलं, ह्या जर्मन वैज्ञानिकांनी काय केलं की मूलद्रव्यांचे गुणधर्म व त्यांचे अणुवस्तुमानाने म्हणजे अणूंचे काही वस्तुमान असेल यात संबंध असल्याचं काहीतरी सुचेल. म्हणजे अणू आणि मूलद्रव्य एकमेकाला काहीतरी त्यांचे गुणधर्म काहीतरी संबंध आहे, काहीतरी जुळते मिळते आहे, असं हा डोबरायननी काय केलं, हे ट्रेड सुचवला. त्याने एकसारखे काहीतरी रासायनिक गुणधर्म असण्याचे प्रत्येकी 3 मूलद्रव्यांचं काय केले, गट पाडले. प्रत्येकी काय केले, 3 मूलद्रव्यांचे गट पाडले असेल. हा असे गट पाडतो का आपण, असे गट पाडतो आणि सांगतो हे ह्याला सारखं, हे ह्याला सारखे, हे ह्याला सारखे, म्हणजे एक सगळ्यांचे कसे सारखे आहे काय. प्रत्येक मूलद्रव्यांचं काय केले, गट पाडले आणि त्यांनी एकसारखे रासायनिक गुणधर्म असणारे प्रत्येकी मूलद्रव्यांचे गट पाडून त्यांना नाव काय दिले, त्रिके असे नाव दिले. काय नाव दिले त्यांना त्रिके असे काय दिले, नाव दिले. ठीक आहे, दुसरा, एका त्रिका मधील 3 मूलद्रव्यांची मांडणी त्यांनी अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमांकाने काय केली, दाखव. एक मूलद्रव्य त्यांनी काय केलं, मांडले, पण एक मूलद्रव्य त्यांनी मांडताना त्यांचे जे अणुवस्तुमान आहे ना, अणुवस्तुमान म्हणजे अणुमध्ये असणारा जो वजन असेल ना, ठीक आहे,
अणुवस्तुमान त्यांचे काय केले, त्यांनी चढत्या क्रमांकाने काय केले, मांडत गेले. आपण काहीतरी गोष्ट छोटीशी काय करतो, छोट्यापासून मोठ्यापर्यंत नेतो किंवा मोठ्यापासून छोट्यापर्यंत आणतो, म्हणजे त्याचे वर्गीकरण करतो, एक सारखे नेतो, बरोबर आहे. तसंच त्यांनी काय केले, अणूंच्या वस्तुमानानुसार त्यांनी मूलद्रव्यांची काय केली, मांडणी केली, की मधल्या मूलद्रव्य अणु वस्तुमान हे अंदाजे इतर दोन वस्तुमानांना काय आहे, एकमेकाशी अणुवस्तुमान सरासरी काय आहे त्यांची सारखी आहे. तसंच मात्र सर्व ज्ञात मूलद्रव्यांचे वर्गीकरण डोबरायनच्या त्रिकामध्ये होऊ शकले नाही. काही नाही होऊ शकले, पण काही त्यांनी स्पष्ट करून दाखवले, बरोबर आहे. तसंच काय पहा, त्रिक दिलेले आहे आपल्याला, मी तुम्हाला स्पष्ट करून सांगते. पहा, मीन असतो आपण काय, मूलद्रव्य एक व प्रत्यक्ष अणु वस्तुमान हा ए म्हणतो आपण, ठीक आहे. आता त्रिक दिलेले कोणता, एक लिथियम दिलाय, दुसरा सोडियम आणि तिसरा काय दिलाय, पोटॅशियम आपल्याला. तर लिथियमचं किती आहे इथं 6.9 आणि सरासरी काढायचे म्हणल्यावरती सोडियम आपल्याला शोधायचा आहे. ह्या दोघांचा आपल्याला माहिती आहे, सरासरी म्हणजे ह्याचा दोघांचा, मग दोघं काय करणार, हा ए आणि हा सी काय करणार, ऍड करणार. आता दोघांची सरासरी करणार आहे म्हणजे कशाने भागणार आपण, 2 भागणार. ह्या दोघांचे ऍडिशन करून भागल्यावरती किती येतो, 23.0 एवढा येतो, ठीक आहे. म्हणजे प्रत्यक्ष अणुवस्तुमान किती आहे सोडियमचा, 23.1 आहे आणि पोटॅशियमचा किती आहे 39.1 एवढा आहे, बरोबर आहे. तर त्यांनी काय सांगितले की या दोघांचं सारखं आहे का सारखा, हे काय केलं, सरासरी काढली की दोघांचं सारखं आहे का, हे काय करायचं आपल्याला सांगितले, ठीक आहे. आता दुसरा कशाचा घेतलाय, कॅल्शियम, स्ट्रॉटियम आणि बॅरियमचा घेतलाय. तर कॅल्शियमचं किती आहे, 40.1 एवढा आहे. स्ट्रॉटियमचं किती आहे 40.1 आणि कशाचा स्ट्रॉटियमचं किती आहे 137.3 अपॉन किती 2. या दोघांचं ऍडिशन केलं, डिवाइड केलं, किती आला 88.7 आला. आणि स्क्रोटियमचं किती आहे 87.6 एवढा, बॅरियमचा सॉरी किती आहे 87.6 एवढा आहे. म्हणजे हे म्हणणार मी आहे, हा पण आहे, ठीक आहे. हे करून दाखवलंय त्यांनी, म्हणून तुम्ही काय करणार, हे त्रिक आहे, ठीक आहे. नंतर क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीनचं घेतलंय. क्लोरीनचं किती आहे 35.5 आहे. तसंच काय आहे आयोडीनचं किती 126.9 आहे. ह्या दोघांना काय करून ऍड करून कशाने डिवाइड करणार आपण 2 तर किती आलं 81.2. आणि ब्रोमियमचं किती आपल्याला किती आहे म्हणजे हे जवळपास थोडासा ह्याच्यात फरक आहे, जवळपास थोडंसं काय आहे फरक आहे. हे सांगितले की दोघांना मिळून जर डिवाइड केलं तर हे जे प्रत्यक्ष अणुवस्तुमान आहे त्यांच्याशी मिळतं जुळतं आहे का, हे फक्त असं एवढं सिद्ध केलेलं आहे. हे त्रिक आहे का हे सांगितलेलं आहे, ठीक आहे. एक पुढचं आपल्याला दिलंय की काय सांगितले पहा, सारखे गुणधर्म असलेले हे कन्सेप्ट जे आहे ना ते आपल्याला काय करायचे ओळखायचे. तर मी तुम्हाला पहिलं जो आहे ना मॅग्नेशियमचं मी तुम्हाला करून दाखवते, ठीक आहे. इथं करून दाखवते तुम्हाला, बाकीचे तुम्ही करू शकता. पहा आता मॅग्नेशियम यांनी किती दिलं आहे 24.3 एवढं दिले, ठीक आहे. त्याच्यानंतर कॅल्शियम किती दिले त्यांनी 40.1 आणि स्क्रोटियम किती दिले त्यांनी 87.6. तर आता पहिलं वस्तुमान आणि तिसरे वस्तुमानचं काय करायचंय आपल्याला, काय करायचे अणुवस्तुमान काढायचे. तर पहिलं किती आहे पहा 24.3 किती 87 पॉइंट किती आहे 6. त्यालाच कशाने भागणार आता 2 जर 24.3 आणि 87.6 ला जर आपण काय केलं ऍड केलं तर किती येते 111.9 आपण किती 2. जर ह्याचा भागाकार केला तर आपल्याला किती भेटते 55.95. किती भेटते 55.95. पण मी काय म्हणा प्रत्यक्ष मूलद्रव्य कॅल्शियमचं किती दिलेले आहे 40.1 दिलेले आणि किती आले 55.5. मग हे मी म्हणणार हे
हे त्रिक नाही, हे डोब्रायनचे ट्रिक नाही, त्रिके नाहीये, कारण हा खूप मोठा फरक आहे. हा 40 आहे, हे 55 आहे, हा काय खूप मोठा फरक आहे. तसंच एक अजून करून दाखवते. बाकीचा तिसरा जो आहे ठीक आहे, बेरिलियमचा तुम्ही होमवर्क ऍज अ होमवर्क करून दाखवून आणायचा, ऍज अ होमवर्क करून काय करायचं दाखवून आणायचा आहे. आणि तुम्ही काय करू शकता, स्क्रीनशॉट पाठवू शकता. ओके, नेक्स्ट जर पाहिलं गेलं पाहू आपण कशाचं, ह्याचा पाहू आपण सल्फरचा 32.1 त्याला कशाने आपण करणार 127.6 अपॉन 2. ठीक आहे, आता 32.1 आणि 127.6 जर आपण काय केले तर किती येते 159.7 अपॉन किती 2. तर ह्याला काय केलं डिवाइड केलं तर किती येते 79.85. 79.85 आहे. हा आहे कारण हा जवळपास कसा आहे मिळता जुळता आहे किती आहे 85 शून्य म्हणजे कसा आहे मिळता जुळता आहे. हे तुम्हाला मी काय देणार आहे ऍज अ होमवर्क देणार आहे. हे तुम्ही करून दाखवून आणायचंय आणि सांगायचंय मला की हे आहे का. तुम्ही स्क्रीनशॉट टाकू शकता. ठीक आहे, आता न्यूलँडचे अष्टकांचा नियम, अष्टक म्हणजे 8 किती 8. आता न्यूलँडचे जे अष्टकाचे नियम काय होते म्हणजे आपण त्याला म्हणतो काय न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव. काय म्हणतो न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव, बरोबर आहे. इंग्लिश वैज्ञानिक होते जॉन न्यूलँड्स यांनी एका वेगवेगळ्या मार्गाने अणुवस्तुमानाचे अणुवस्तुमानाच्या सहसंबंध हा मूलद्रव्यांशी आहे का ह्या गुणधर्माशी काय केलं त्यांनी जोडला. पण सन 1866 मध्ये त्यांनी काय केलं न्यूलँडनी तत्काली म्हणजे त्या काली काय केलं असं तत्काली ज्ञात असलेली मूलद्रव्य त्यांच्या अणुवस्तुमानात चढत्या क्रमांकानुसार लावली. जी फक्त ज्ञात आहे ना तीच मूलद्रव्य म्हणजे एलिमेंट्स आपले काय लावले अणुवस्तुमानाच्या वजनानुसार त्या चढत्या क्रमाने लावले. ह्याची सुरुवात सर्वात हलक्या हायड्रोजन यांनी झाली. सर्वात हलका हायड्रोजन कारण हायड्रोजन हा किती असतो एक किती असतो H2 लिहितो कारण दोन मॉलिक्युल्स जोडले जातात म्हणून H2 लिहितो. पण तसा वस्तुमान जर आपण पाहिला हायड्रोजनचा किती असतो एक म्हणजे हा सगळ्यात हलका आहे आणि सगळ्यात हलका आहे म्हणून हा एक नंबरला सुद्धा लावला जातो. ठीक आहे, काय मानलं गेलं त्या गुणधर्म काय मानलं गेलं की पहिला हायड्रोजन केला. ठीक आहे, हायड्रोजन केला. ह्याची सुरुवात पहिल्या हलक्या हायड्रोजननी झाली मूलद्रव्याने झाली तर शेवट थोरियमने झाली. शेवट थोरियम काय असणार जास्त 100 पुढचं आहे 142 काहीतरी असे म्हणजे आहे असे. ठीक आहे, थोरियमने झालं. त्याला दिसले की प्रत्यक्ष 8व्या मूलद्रव्य 8वा प्रत्यक्ष सगळे मूलद्रव्य त्यांनी मांडले आणि हे सांगितलं की जो प्रत्यक्ष जो 8वा मूलद्रव्य आहे तो पहिला मूलद्रव्य सारखा आहे. 8वा असेल एखादा 8वा मूलद्रव्य आहे तो पहिला मूलद्रव्याच्या सारखा आहे म्हणजे गुणधर्म त्याचे एकसारखे आहे. तसेच सोडियम हा लिथियम पासून 8व्या मूलद्रव्यापासून काय असतो दोघांचे गुणधर्म एकसारखे आहे. कशाचं सोडियम आणि कशाचं लिथियमचं हे एक फरक जाणवला की सोडियम आणि लिथियमचा हा 8व्या मूलद्रव्यामध्ये कसा आहे एकत्र आहे. तसे जर पाहिलं मॅग्नेशियम हा बेरिलियमशी सारखा आहे असून क्लोरीन हा फ्लोरीनशी सारखा आहे. ठीक आहे, साधर्म्य आहे. आणि न्यूलँडने हे सुद्धा सांगितलं की सारखेपणीची तुलना करताना अष्टकांची म्हणजे काय सप्तकांशी केली. अष्टक सातशी काय केलं कसं केलं पाहू. त्यांनी 8व्या व पहिल्या मूलद्रव्यांच्या व गुणधर्मामध्ये दिसून येणाऱ्या सारखेपणाला अष्टकांचा नियम असं म्हणलंय. कोणता नियम म्हणलाय अष्टकांचा नियम असं म्हणला आहे म्हणजे लॉज ऑफ ऑक्टेट असं म्हणला आहे. ठीक आहे, पुढं कसं म्हणलंय पाहूया. त्यांनी खूप छान गाणं गायलेलं आहे. माहिती आहे काय माहिती आहे की भारतीय संगीताप्रमाणे काय सा रे ग म पा धो नी सा आहे
प ध नि सा हे 7 मुख्य स्वर आहे. त्यात समूहाला सप्तक असं म्हणतो. 7 आहे म्हणून काय म्हणाल आपण सप्तक असं म्हणतो. 6 पासून स्वरांची वारंवार वजन काय होती वाढत जाऊन नी स्वर हा येतो. ठीक आहे. तर त्यानंतर मूल सा हा च्या दुप्पट वारंवाराने काय होतो हे पुन्हा वरच्या स्वरात काय होतं सप्तकालीत हा सा हा स्वर येतो. सा आणि सुरुवात सा आणि शेवट, सा आणि सुरुवात सा आणि शेवट. म्हणजेच सप्तक पूर्ण झाल्यावरती स्वरांची पुनरुक्ती होती. पश्चात संगीतात जे इंग्लिश संगीत आहे ना, डो रे मी फा सो ला टी हे 7 स्वर आहे व 8व्या स्थानावरती दुप्पट वारंवार ते डू हा परत येतोय. स्वर हा पुन्हा येतोय. डू सुरुवातीला पण येतोय आणि शेवटी पण डू येतोय. ठीक आहे. हे पश्चात स्वरांचे अष्टक असं म्हणलं गेलेलं आहे. तसंच हा स्वरांचा पष्टक हे वैविध्यपूर्ण उपयोगातून आणले हा निर्मिती ह्याची केलेली आहे. कशांची मांडलेली आहे? हे आपले एलिमेंट्स म्हणजे मूलद्रव्य व अणूच्या वस्तुमानाने काय केलेले मांडलेले आहे. तर पहा काय दिलेले आपल्याला न्यूलँडचे अष्टके दिलेले, संगीतातले स्वर दिलेले आणि मूलद्रव्ये कसे दिलेले एकमेकाशी पहिला आणि एकमेकाशी कसं आहे जोडलेले आहे. ठीक आहे. तर डो म्हणजे काय सा, हायड्रोजन, फ्लोरीन, क्लोरीन, कोबाल्ट व निकेल आणि ब्रोमीन हे किती आहे 1 2 3 4 5 6 आणि खाली असणारे काय 7. परत येणार काय H. ठीक आहे. तसंच रे लिथियम, सोडियम, पोटॅशियम, कॉपर काय रुबिडियम. बरोबर आहे. परत काय आहे मी म्हणजे ग बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, झिंक आणि स्क्रॉटियम. तसंच फ म्हणजे मग बोरॉन, ॲल्युमिनियम, क्रोमियम. ठीक आहे. त्याच्यानंतर इट्रियम आणि काय सीझियम. ठीक आहे. नेक्स्ट काय आता प म्हणजे कार्बन, सिलिकॉन, टिटॅनियम. ठीक आहे. इंडियम, त्याच्यानंतर झिंक, क्रोनियम. ल म्हणजे द. ठीक आहे. नायट्रोजन, फॉस्फरस, मॅग्नीज, आर्सेनिक हे सगळं, ऑक्सिजन, सल्फर, फेरस आणि काय सेलेनियम हे एकमेकाशी काय जोडलेले आहे. म्हणजेच त्यांनी काय सांगितले माहिती का? काय सांगितले असेल पहा. हायड्रोजन H पासून सुरू केला. 8वे मूलद्रव्य फ्लोरीन आहे. हायड्रोजन H पासून सुरू केला आणि त्याचे जे 8वे मूलद्रव्य काय आहे फ्लोरीन असे. तसंच ज्याचे गुणधर्म हायड्रोजन सारखे आहेत. म्हणजे हायड्रोजन ह्याचे गुणधर्म कशासारखे आहे या फ्लोरीन सारखे आहे. हा हायड्रोजन हा कुणासारखा आहे फ्लोरीनशी काय आहे मिळता जुळता आहे. तसंच लिथियम हा सोडियमशी कसा आहे मिळता जुळता आहे. तसंच लिथियम कसा सोडियमचे काय आहे मिळते जुळते काय आहे सगळे एक सारखे सामान्य आहे म्हणून हे एका ह्याच्यात काय केलेले मांडलेले आहे. क्लिअर. पहा न्यूलँडच्या अष्टकांच्या नियमात खूप त्रुटी आढळून खूप त्रुटी भेटल्या असतील. ह्या नियम फक्त कॅल्शियम पर्यंत लागू होत नाही तर न्यूलँड हा सर्व ज्ञात मूलद्रव्य म्हणजे 7x8 अशा ह्या 56 रंकाच्या काय तक्त्यात बसवला आहे. बॉक्सेस मध्ये बसवला आहे. ज्ञात असलेली सर्व जेवढी माहिती होती तेवढी सर्व मूलद्रव्य त्या तक्त्यात आहे. पण काही जागांवरती 2 मूलद्रव्य बसवलेले म्हणजे जसं कोबाल्ट आणि निकेल आणि सीझियम आणि लॅन्थियम. ठीक आहे. तसंच ह्याशिवाय त्यांनी काही भिन्न गुणधर्म हा मूलद्रव्य अष्टकांची एक स्वराखाली ठेवली. म्हणजे काही भिन्न असलेले गुणधर्म मूलद्रव्यांचे अष्टकाचे एका स्वराखाली का एक मानलेला आहे. म्हणजे कोबाल्ट व निकेल हा धातू. ठीक आहे. ह्या स्वराखाली काय म्हणले क्लोरीन आणि ब्रोमीन हा हॅलोजन बरोबर काय केलं ठेवले. त्याच उलट जर कोबाल्ट आणि निकेल आहे ना ह्यांचे जे समधर्म असणारं काय जे फेरस आहे त्यापासून व लांब काय ठेवलेले ऑक्सिजन आणि सल्फर हे अधातू आहे. ऑक्सिजन आणि सल्फर काय हे अधातू आहे. बरोबर आहे. तसंच काय ठेवलेले टी या स्वराखाली ठेवलेले टिटॅनियम. तसेच नव्याने शोध लागलेल्या मूलद्रव्यांना सामावून घेण्यासाठी तरतूद न्यूलँडने अष्टकाचा नियमच्या नंतर काळात शोध लागलेल्या नव्या जे मूलद्रव्य आहे त्यांचे सुद्धा काय केलेले आहे अष्टकाचे नियम ह्याच्यामध्ये बसले नाहीत हे सांगितलेले आहे. बरोबर. ठीक आहे. समजलं. दुसरा घेऊया.
मेंडेलिव्हचे आवर्त सारणी. मेंडेलिव्हचे काय आवर्त सारणी पाहू. पहा, दिमित्र नाव आहे मेंडेलिव्हचं, दिमित्री मेंडेलिव्ह. हे रशियन वैज्ञानिक इसवी सन कोणते 1869 ते 1872 या काळात त्यांनी मूलद्रव्यांची आवर्त सारणी विक्री केली. ठीक आहे, विक्रा केली, माफ करा. मेंडेलिव्हने काय सांगितलं की आवर्त सारणी म्हणजेच काय, मूलद्रव्यांचं वर्गीकरण सर्वात महत्वाची पायरी. ठीक आहे, आवर्त सारणी म्हणजे काय सांगितलं की मूलद्रव्य आहे ना त्यांचं वर्गीकरण हे सर्वात महत्वाची पायरी सांगितली. आता जे अणु आहेत त्यांचं मूलद्रव्य मूलभूत आपण म्हणू शकतो गुणधर्म जे आहेत ना त्याच्या प्रमाणात मानून केलेला आहे. मेंडेलिव्हने त्या काळी काय केले, ज्ञात असली तरी ते 63 मूलद्रव्य होती. त्यांचा जे अणुवस्तुमानाने चढत्या क्रमांकाने त्यांनी पहिली काय केली, मांडून ठेवली. पण मूलद्रव्य भौतिक व रासायनिक गुणधर्मात मेंडेलिव्हने काय केले म्हणजे ज्योमेट्रिक आणि रासायनिक म्हणजे केमिकल ह्या गुणधर्मात मेंडेलिव्हने मूलद्रव्यांचा आवर्त सारण रचना केली. बरोबर आहे. त्याच मूलद्रव्यांच्या आवर्त सारणी रचना करताना मेंडेलिव्हच्या काय लक्षात आलं की जे मूलद्रव्य आहे ना हायड्रोजन व ऑक्सिजन बरोबर झालेला हायड्रोजन व ऑक्साईड संयुगाचे काय रेणूसूत्र आहे. हायड्रोजन आणि ऑक्साईडचे काय आहेत, ऑक्साईडचे काय आहेत, रेणूसूत्र आहे. ठीक आहे, म्हणजे द्रवंकनांक, उत्कलनांक व घनता हे भौतिक गुणधर्मात विचारणात घेतलेला आहे. हे तिन्ही एकमेकाशी कसे निगडित आहे, एकमेकाशी कसे आहे जोडलेले हे त्यांनी विचारात घेतले आणि मग हा मेंडेलिव्हचा आवर्त सारणी ह्या काढली. पहा, मेंडेलिव्हनी काय त्यांच्या काय लक्षात आलं की ठराविक अवधी अनुसार भौतिक व रासायनिक गुणधर्मामध्ये सारखेपणा असलेला मूलद्रव्यांची पुनरावृत्ती होते. ठीक आहे, ठराविक असलेला मूलद्रव्य त्यांची काय होती, हळूहळू पुनरावृत्ती होती. तसंच ह्या निरीक्षणाप्रमाणे त्यांनी काय सांगितले या आधाराने की मेंडेलिव्ह यांनी पुढील आवर्ती ह्या नियमाचे प्रतिपादन केले. कसे केले पहा, मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्यांच्या अणुवस्तुमानाने आवर्ती फळ असतात. मूलद्रव्यांचा गुणधर्म हे त्यांच्याच वस्तुमानाने अणुवस्तुमानाने आवर्ती फळ असतात. आता मेंडेलिव्हने आवर्ती सारणीमधील उभ्या स्तंभांना काय म्हणलेले, गण म्हणलेले. जे उभे स्तंभ आहेत ना त्यांना काय म्हणलेले, गण म्हणलेले. आणि जे आडव्या ओळी आहेत ना त्यांना काय म्हणले, आवर्त असं म्हणलेले. ठीक आहे, काय म्हणलेले, आवर्त असं म्हणलेलं आहे. ठीक आहे, समजलं. पहा, काय श्रेणी दिलेली, त्या श्रेणीतलं काय करायचं आपल्याला, गुणधर्म म्हणजे काय करायचे, काय दिलेले आपल्याला तुम्ही एकदा 2 मिनिटात वाचा. ठीक आहे, वाचला असेल तुम्ही. पहा, आता काय सांगितलं, आपल्या श्रेणी दिलेले, गण दिलेले आहे. ठीक आहे, सगळे गण दिलेले आहे. त्यांनी काय सांगितले पहा, आर हा जो आहे, आर हा जनरल फॉर्म्युला असतो. त्यांनी काय केलं जातो, रिप्रेझेंट केला जातो. प्रत्येक आर दिलेला आहे. ठीक आहे, अजून काय सांगितले की लिथियम हा 7 आहे. सोडियम हे प्रत्येकाचे अणुवस्तुमान मांडलेले मास म्हणतो का आपण, प्रत्येकाचा हा अणुवस्तुमान काय केलेला आहे, मांडलेला आहे. ठीक आहे, तर हायड्रोजनचा किती आहे, 1, सोडियमचा 23, पोटॅशियमचा 39 हे प्रत्येकाचं काय केलंय, अणुवस्तुमान मानले. पण ज्या रांगेत हे अणुवस्तुमान मोकळे ठेवलेले ह्याचा अर्थ त्या रांगेत ते स्पष्ट करू शकलेले नाही. ठीक आहे, हे टेबल जो आहे तुम्ही एकदा पाहू शकता, सगळे किती आहे त्याचे अणुवस्तुमान हे सगळ्यांचे एकदा पाहू शकता. ठीक आहे, पुढे घेऊया. म्हणजेच आपण म्हणू शकतो त्याचा ऍटॉमिक नंबर.
ऍटमिक नंबर दिलेला प्रत्येकाचा हे काय करू शकता तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. आता काय सांगते पहा, मेंडेलिव्हच्या आवर्ती सारणीतील वरच्या भागात संयुगाचे सर्वसाधारण रेणूंचे सूत्र म्हणजे R2O R2O3 या पद्धतीने दर्शवले आहे. पण इथं R म्हणजे संबंधित जो आहे मूलद्रव्य ना त्याला संबंधित केलेले. तसंच प्रचलित पद्धतीत ही रेणू सूत्रे R2O अशा लिहिली जातात. आधी अशी लिहिली जात होती पण आता अशी लिहिली जातात. आता जे काय व्हेरिएबल्स आहे ना आपले जे नंबर्स आहे ते खाली लिहिले जातात, आधी वरती लिहिले जातात. ठीक आहे. परिचय देऊया आपण. दिमित्री मेंडेलीव किती 1834 ते 1907 हे सेंट पीटर्सबर्ग विद्यापीठात प्राध्यापक होते. त्यांनी मूलद्रव्यांचा अभ्यास ह्या हेतूने केला की प्रत्येक ज्ञात मूलद्रव्यांसाठी एक एक कार्ड बनवून काय केलं, एक एक कार्ड कसे खेळायचे कसे कार्ड असतात तसे प्रत्येक मूलद्रव्यासाठी एक एक कार्ड बनवून त्यावरती मूलद्रव्यांचे अणुवस्तुमान हे दर्शवून काय केले, अणुवस्तुमान व गुणधर्म ह्यांचा काय केला आधार बनवला कार्डांच्या सहाय्याने. आणि जी काय म्हणू शकते ती जुळणी केली. त्यातून कळलं की मूलद्रव्यांच्या अणु आवर्ती सरणीचा काय लागला शोध लागला. मूलद्रव्यांचा काय लागला आवर्ती सरणीचा काय लागला शोध लावला. ठीक आहे. आता आवर्ती सरणीचा शोध लावणं म्हणजे काय, मॉडर्न पिरियोडिक टेबल काय म्हणतो आपण त्याला, मॉडर्न पिरियोडिक टेबल असं म्हणतो. ठीक आहे. आता विचार करायचे मेंडेलीवने हे जे सगळे रिकाम्या जागा सोडल्या असतील ते का सोडल्या असतील, कारण काही वस्तुमानाचे भाकीत केलेले होते. भाकीत म्हणजे माहिती का, भविष्याचं कसं प्रेडिक्शन करतो की पुढचं असं असणार आहे, पुढचं तसं असणार आहे. कोण म्हणतो आपण, कोण रे, जोशी. हा, जोशी कसे करतात, नाही बाबा असं होणार आहे तुझं पुढचं असं होणार आहे, तर ते कसे प्रेडिक्शन करतात तसे 3 प्रेडिक्शन केले होते. भाकीत केलेली 3 अणुवस्तुमानांची त्यांनी गण व आवर्ती सहित सांगितले होते. ठीक आहे. तसंच काही मूलद्रव्यांचं त्यांनी काय केले, संज्ञेमागे प्रश्नचिन्ह दर्शवला म्हणजे अशा संज्ञा ह्या कोणत्या किंवा ते माहित होते की त्या माहित नव्हत्या आपल्याला. ठीक आहे. आता मेंडेलीवच्या आवर्त सारणीचे फायदे काय पाहिजे, ह्या आवर्त सारणीचे काय फायदे असणार पहा. आता विज्ञान हे काय आहे, प्रगतिशील आहे. बरोबर आहे. प्रयोग करण्याच्या अधिक प्रगत साधने व पद्धती वापरून जुन्या निष्कर्ष सुधारण्याची मुभा विज्ञानात आहे. बरोबर आहे. जुने जे प्रयोग असतील, जुने जे हे असतील, ते आता संधी असते ना आपल्याला त्याचं काहीतरी नवीन शोध लावा आणि काहीतरी पाहावा. तसंच मेंडेलीवच्या आवर्ती सरणीमध्ये म्हणजे पिरियोडिक टेबल मध्ये विज्ञानाची ही वैशिष्ट्य स्पष्ट दिसतात की जर त्यांनी ते असे एवढे एलिमेंटचा मूलद्रव्यांचे व अणुवस्तुमानाचा शोधच नसता लावला तर आपण म्हणतो ना रेज, माहिती की तुम्हाला इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेज हे तुम्हाला माहित असेल, ही आपण शोधले नसते. किंवा वेव्हज म्हणू शकतो आपण, जे वेव्हज असतात वरती पृथ्वीला, जे पृथ्वी सॅटेलाइटशी जोडलेले असेल, रेडिओ वेव्हज, एक्सरेज, हे तुम्हाला जर माहित असेल हे त्यांच्या मदतीनुसारच आपण पाहू शकतो. तुम्हाला माहित असेल की कॅन्सर सारखे जे ट्रीटमेंट आहे ते काही असे एलिमेंट्स आहे ना जे शोध लावले त्यांच्या मदतीने आपण काय करू शकतो, हे बरे करू शकतो. म्हणजेच त्यांचे हे काम आपल्याला आज हे काय करतात खूप उपयोगी ठरतात. तसेच पाहिलं गेलं ना मूलद्रव्यांचे गुणधर्म त्यांच्या अणुवस्तुमानाने आवर्ती फल आहेत. हा नियम सर्व ज्ञात मूलद्रव्यांना लागू होतो. तसंच मेंडेलीवने आतापर्यंत उपलब्ध असलेली जी पण माहिती होती ना अंतिम नसून त्यात बदल होऊ शकतो हे सांगितले. म्हणजेच अशा विचारातून त्यांनी काय मांडणी केली की ह्या परिणाम म्हणून मेंडेलीवने आवर्तीने पुढं गुण दिसून येतात. काय आवर्ती सारणीत काहीतरी काय घेतलं त्यांना, काहीतरी त्यांना काय भेटलं, ह्या परिणामात काहीतरी गुण दिसून आले. ठीक आहे. आता कसे गुण दिसून आले परत, पहिलं काय सांगितलं की जे गुणधर्म आहे ना त्या आवर्णीत योग्य स्थान देतात. बरोबर. गुणधर्म काय देतात, प्रत्येक आवर्तींना प्रत्येक ह्याच्यामध्ये काय देते, एक योग्य स्थान प्रत्येकाचं ठरवलेलं आहे. म्हणून काही मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमान हा पुन्हा तपासून दुरुस्त करण्यात आले. बरोबर आहे ना, दुरुस्त करण्यात आले, पुन्हा तपासले की बरोबर एकदा परत काय आपण काय करतो, एखादा उत्तर लिहितोय
पण पुन्हा तपासतो की हे चुकलंय का, काहीतरी चुकलंय का, ह्यातलं काहीतरी लाईन राहिली का लिहायची, असं करतो का. तसंच त्यांनी आता हे तर मोठे मूलद्रव्य, त्यांच्यासाठी सुद्धा काय केलं त्यांनी, अणुवस्तुमानाने हे पुन्हा तपासून काय केलं, दुरुस्त केलं. तसंच बेरिलियम हे आधी 14.09 होतं अणुवस्तुमान, त्याचा बदलून 9.4 केलं, म्हणजे ते दुरुस्त केलं. परत पाहिलं ना की परत बघूया बरोबर आहे का आपण चुकतोय. व बेरिलियम हा बोरॉनच्या आधी जागा दिली, बेरिलियमला हा बोरॉनच्या आधी जागा दिलेली, बरोबर. तसंच मेंडेलियनच्या आवर्ती सरणीमध्ये काही जागा तोपर्यंत शोध न लागलेल्या मूलद्रव्यांच्या रिक्त ठेवल्या. आता एखादी गोष्ट माहित नाही आपला, फिल इन द ब्लँक्स आहे, रिकाम्या जागा सोडा, बरोबर. येतं का प्रश्न उत्तरात, तर रिकाम्या जागा सोडा मध्ये पहिले येतच नाही, तर आपण काय म्हणतो, हे राहून दे, पहिलं बाकीचं सोडवतो मग हे करतो, बरोबर आहे. त्यापैकी त्यांना 3 अज्ञात असलेले मूलद्रव्यांच्या जवळपास ज्ञात मूलद्रव्यांत एकामध्ये बोरॉन, एकामध्ये ॲल्युमिनियम आणि एकामध्ये सिलिकॉन अशी नावे देऊन मेंडेलिव्हनी काय केलं, त्यांना वस्तुमानाचे अनुक्रम दिले. एकाला कोण होते, अज्ञात होते, बोरॉन होता. बोरॉनला किती दिला वस्तुमान, अनुक्रम किती दिला, त्याला ॲटॉमिक नंबर किती दिला, 44 दिला. किती दिला, 44, बरोबर आहे. तसंच ॲल्युमिनियमला किती दिला, 68 दिला. तसंच कॅल्शियम, सिलिकॉनला किती दिला, 72 एवढा दिला, बरोबर आहे. इतकेच नव्हे तर त्यांचा गुणधर्मचेही भाकीत केले. हे गुणधर्म सुद्धा काय केले, भाकीत असलेले प्रेडिक्ट केले की असं असणार आहे, पुढे असणार आहे. पुढे ह्या मूलद्रव्यांचा शोध लागून त्यांना अनुक्रमाने स्कँडियम, काय शोध लावला, स्कँडियम, गॅलियम आणि जर्मेनियम हे नाव दिले. स्कँडियम, गॅलियम आणि जर्मेनियम असे नाव दिले. अशी नावे काय दिली, देण्यात आली. ह्या मूलद्रव्यांचा जर आपण गुणधर्म मेंडेलिव्हच्या भाकीत असे काय जुळणारे आढळले, बरोबर आहे. हे मेंडेलिव्हचे जे भाकीत केलं होतं मेंडेलिव्हनी की असं असणार आहे, ते त्यांच्याशी काय गुणधर्म कसे भाकीत केलं असेल बरं, त्याचा खूप अभ्यास केला म्हणून हे भाकीत केलं की हे सुद्धा असणार आहे. खाली तक्ता जर आपण पाहू, 2.4 मी तक्ता तुम्हाला दाखवणार आहे. त्यात जर पाहिलं की या यशामुळे मेंडेलिव्हच्या आवर्तीनी म्हणजे पिरियोडिक टेबल मध्ये महत्व सर्वांची खात्री पटली व मूलद्रव्यांचं वर्गीकरण हे पद्धत स्वीकारली गेली. ठीक आहे, पहा गुणधर्म दिले, ठीक आहे, प्रत्येकाचं दिलेलं आहे. आणि ई म्हणजे भाकीत केलेले मेंडेलिव्हनी, आणि गॅलियम काय दिले, प्रत्यक्ष दिले. अणुवस्तुमान किती दिली होती, 68, तशी किती आहे त्याची 69.7. घनता किती दिली होती ॲल्युमिनियमची, किती दिली 5.9, पण तशी किती आहे 5.94 गॅलियमची. ठीक आहे. तसेच द्रवांक किती दिला होता, द्रवणांक किती दिला होता, कमी, पण ह्याचं किती आहे 30.3 दिलाय. ठीक आहे. क्लोरीनचं किती दिलं, क्लोराईडचं सूत्र किती आहे, ECl3, पहिला काय लावलं होतं, ई लावला होता, बरोबर आहे. तसंच इथं काय दिले, GaCl3, गॅलियमचं काढताना ई दिलेलं होतं, पण आता जी काय दिले त्याच्यासाठी हा जो कळला तेव्हा हे दिलेलं आहे Ga. ठीक आहे. ऑक्साईडचं सूत्र करताना E2O3 दिले, पण आता काय दिले, Ga2O3, बरोबर आहे. ऑक्साईडचे स्वरूप काय दिले, उभयधर्मी ऑक्साईड, तसंच उभयधर्मी ऑक्साईड दिले. ठीक आहे. म्हणजे हे गॅलियमचे केलेले भाकीत व प्रत्यक्षित गुणधर्म आहे. प्रत्यक्षित केलेलं स्वतः आणि भाकीत केलेलं सुद्धा, हे दोन्हींचे कसं सारखेच आहे, मिळते जुळते गुणधर्म दिलेले आहे. ठीक आहे. पहा तिसऱ्या ह्याच्यामध्ये काय सांगतं की मेंडेलिव्ह मूल आवर्ती सारणीत राजवायूंचे म्हणजे नोबल गॅस, राजवायूसाठी म्हणजे काय आपण त्याला म्हणतो, नोबल गॅस. कोणता गॅस म्हणतो आपण त्याला, नोबल गॅस. ह्यांच्या जागा पहिलेच राखून ठेवल्या होत्या, काय ह्या माहीत नव्हत्या ठेवलेली, म्हणजे माहीत नव्हत्या म्हणून राखूनच ठेवल्या नव्हत्या. परंतु 19व्या शतकात शेवटी हिलियम, निऑन, एरेगॉन इत्यादी अनेक राजवायूंचा शोध लागल्यानंतर मेंडेलिव्हने त्यांना मूल आवर्तन होते ना, जो मेन पिरियोडिक टेबल होता, त्याला धक्का न लावता शून्य गण, धक्का न लावता शून्य गण म्हणजे कोणता, झिरो ग्रुप, कोणता
झिरो ग्रुप निर्माण केला व त्यात राजवायू बरोबर बसले, सगळे राजवायू बरोबर बसले. तुम्हाला मी दाखवणार मॉडर्न पिरियोडिक टेबल, त्याच्यात मी सांगणार. ठीक आहे, चला दुसरं पाहूया. आता हे जरा डोके लावाय पहा. क्लोरीनचं किती आहे, Cl म्हणजे 35 Cl 37 असं म्हणतो, असे 2 समस्थानिके आहेत. ठीक आहे, तर त्यांची अनुपवस्तुमानाने अनुक्रम किती आहे, एकाचं 35 व 37 अशा वेगवेगळे काय आहे असल्याने मेंडेलिव्हने आवर्तन सारणीतील त्यांना वेगवेगळ्या स्थानावरती ठेवणे हे योग्य ठरवले. की त्यांचे रासायनिक गुणधर्म समान आहेत म्हणून एकाच स्थानावरती ठेवणे हे योग्य ठरेल का, असं तुम्हाला काय वाटते कमेंट करून सांगा. ठीक आहे, ओके. मेंडेलिव्हच्या आवर्ती सारणीतील त्रुटी. आता काय त्रुटी असणार आहे, काय डिफेक्ट असणार आहे, काय इफेक्ट असणार आहे, डिफेक्ट म्हणूया, काय डिफेक्ट असणार आहे, त्रुटी काय आहे. त्रुटी नाही म्हणत मी, त्रुटी असं म्हणते. डीमेरिट्स, त्रुटी म्हणजे काय, डीमेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियोडिक लॉ. काहीतरी चुकीचं घडलं असेल का, काय इफेक्ट आला असेल, काय डिफेक्ट आला असेल ते पाहूया. ठीक आहे, कोबाल्ट व जे निकेल आहे ना, त्यांचे मूलद्रव्य पूर्णांकी अणुवस्तुमान समान असल्याचे त्यांचे क्रमबदल मेंडेलिव्हने हा काय केलं, आवर्ती ह्याच्या संगीतता होती ही असं सांगितलं. कोणता, आता तुम्ही पाहिला असेल कोबाल्ट आणि निकेल आपण जर पाहिलं तर एकत्र ठेवला होता. म्हणजे कोबाल्ट हा निकेल हा एकच अशी जोडलेला आहे ना, म्हणून हा काय केला त्यांनी एकत्र ठेवला. तसंच मेंडेलिव्हने आवर्त सारणीत मांडल्यानंतर खूप काळाने सारखे स्थानिकांचा शोध लागला. खूप 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 मांडल्यानंतर सारखे स्थानिकांचा काय केला त्यांनी शोध लागला. समस्थानिकांचे रासायनिक गुणधर्म समांतर असते पण अणुवस्तुमानाने भिन्न असल्यामुळे त्यांना, भिन्न म्हणजे वेगळे, अणुवस्तुमानाने फक्त भिन्न होते, गुणधर्म हे सारखे होते. गुणधर्म मी म्हणते कसे होते, सारखे होते, पण त्यांचे अणुवस्तुमान कसे होते हे वेगळे होते. हे पिरियोडिक टेबल मध्ये कशा प्रकारे जागा देण्यात आली हे एक मोठं आव्हान करायला उभं राहिलं. काही गुणधर्मासाठी काही गुणधर्माचा समस्थानिक शोध लागल्यानंतर की कसं करायचं, ह्याचा क्रम कसा बदलायचा, हे एक मोठा प्रश्न काय झाला त्यांच्या समोर आला. ठीक आहे, आता तिसरं काय सांगतोय, वाढत्या अणुवस्तुमाप्रमाणे. आता प्रत्येकाचा वाढता अणुवस्तुमान असतो, त्यात मांडलेल्या मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानामधील वाढ ही नियमित दराने होती का हे पाहिजे. जी वाढ आहे ना ही नियमित दराने होती का, रेट हा नियमित आहे का हे दिसतच नव्हता. त्यामुळे जी जड मूलद्रव्य होती ना, ती किती मूलद्रव्यांचा शोध लागेल याचे भाकीत करणे मेंडेलिव्हच्या आवर्तित नियमानुसार शक्यच नव्हते. जड जी मूलद्रव्य होती, ठीक आहे, जड जी मूलद्रव्य होती त्यांचा शोध लागला आहे का नाही हे खूप भाकीत करणे काय झाले, मेंडेलिव्हच्या आवर्त नियमानुसार शक्यच नाही झाले. तसंच आता हायड्रोजनचा स्थान, कोणता चौथा काय सांगतो, हायड्रोजनचा स्थान. हायड्रोजन हा हॅलो बरोबर आहे. हायड्रोजन हा हॅलोजनाशी गण सातवे हा साम्य दर्शवतो. असे जसे की हायड्रोजनचे रेणुसूत्र H2 आहे, बरोबर आहे ना. जसे हायड्रोजनचे रेणुसूत्र काय H2 म्हणजे 2 मॉलिक्युल्स बनलेले, मी काय म्हणणार मग रेणूंनी बनलेला, 2 रेणूंनी बनलेला आहे म्हणून काय म्हणणार मी, हायड्रोजनचे रेणुसूत्र किती H2 आहे. तसंच क्लोरीनला ह्यांचे सुद्धा जर अनुक्रम पाहिले तर F2 आणि C2 आहे, तरी F2 आणि काय आहे C2 आहे, बरोबर आहे, अशी आहे. तसेच हायड्रोजन व अल्कधातू म्हणजे गण 1 ह्यात यांच्या रासायनिक गुणधर्मामध्ये साधर्म्य दाखवलेले आहे. माफ करा, हायड्रोजन हा अल्कधातू आहे, म्हणजे सोडियम पोटॅशियम इत्यादी आत येतात. यांनी क्लोरीन, सोडियम म्हणजे माहित असेल मीठ, पोटॅशियम राख पाहिली का, त्याच्यामध्ये पोटॅशियम प्रेझेंट असतं.
तर ह्यांनी क्लोरीन व ऑक्सिजन यांच्या बरोबर तयार केलेल्या संयुगांचे रेणुसूत्रामध्ये काय केलं, साधर्म्य आहे हे सांगितलं. काय काय सांगितलं पहा, क्लोरीन व ऑक्सिजन हेच यांच्याशी साधर्म्य आहे हे सांगितलं. तसंच मी म्हणू शकते की वरील गुणधर्माचा विचार केल्यानंतर हायड्रोजनची जागा ही अल्कधातू गणात म्हणजे ग्रुप 1 मध्ये टाकली गेली. अल्कधातू गणात म्हणजे ग्रुप 1 मध्ये काय केली गेली, टाकली गेली. तसंच म्हणू शकते की हॅलोजनचा गणात हे ठरवता येत नाही. हॅलोजन हे कोणत्या गणात आहे हे ठरवता येत नाही. हॅलोजन हे 7वा गण आहे पण हे ठरवता येत नाही. ठीक आहे, पहा काय दिले, H ची संयुगे आणि Na ची संयुगे दिलेली. पहा H ला कशाने जोडलेले तुम्ही पाहू शकता, HCl, H2O, H2S बरोबर आहे. त्याच्यानंतर काय दिलेले आहे पहा, काय दिलेले, NaCl. ठीक आहे, त्याच्यानंतर काय दिलेले आहे, Na2O, Na2S हे दिलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर आपण पाहूया पाहू शकता. ठीक आहे, आता अल्कधातू म्हणजे काय झालं, अल्कधातू सॉरी हे पाहू शकतो. ठीक आहे, तसंच हायड्रोजन व अल्कलाईची काय झाली, धातू मधील संयुगे. ठीक आहे, अल्कली म्हणजे अल्कलाय मेटलचा, अल्कलाय मेटल जे कसे असतात, शायनी असतात, सिल्वरी असतात, शायनी असतात, त्याला आपण काय म्हणतो, अल्कलाय मेटल असं म्हणतो. ठीक आहे, आता त्यांची मूलद्रव्य काय होती, रेणुसूत्र काय होती, H2Cl2. धातू बरोबरीलची काय होती पहा, NaH, NaCl. आणि अधातू बरोबरची काय होती, CH4 आणि CCl4. CH4 आणि काय CCl4. हे काय हायड्रोजन व हॅलोजन मधील संयुग आहे. हायड्रोजन आणि हॅलोजन मधील काय आहे, संयुग आहे. ठीक आहे, पहा मेंडेलियनच्या आवर्ती सरणीमध्ये उपयोग करून पूर्ण मूलद्रव्यांचे काय करायचे, रेणुसूत्र काढा, ते लिहा. ठीक आहे, तसा सोडियम, सिलिकॉन, कॅल्शियम, कार्बन ह्यांचे भरपूर दिलेले आहे. तसेच मेंडेलिवचा दुसरा प्रश्न काय सांगतोय, मेंडेलिवच्या आवर्तेनुसार उपयोग करून पुढील मूलद्रव्यांच्या हायड्रोजन बरोबर तयार होणाऱ्या संयुगांचे रेणुसूत्र काढा, असतील ते लिहा. पाहणारे आपण कशामध्ये, आधुनिक आवर्ती नियम मध्ये. पहा हे आपण पाहू, आधुनिक आवर्ती नियम. ठीक आहे, मॉडर्न पिरियोडिक टेबल. मेंडेलिवने आवर्त सारणी मांडली तेव्हा विज्ञानात जगातला अणूंचे अंतर्गाविषयी माहिती सांगितली. म्हणजे अंतर्गत काय असणार आहे त्याची माहिती सांगितली, पण माहितच नव्हतं काय गोष्टी त्यांना, की मॉडर्न पिरियोडिक टेबल हा लॉ काय सांगतो, हा नियम काय सांगतोय. आता जेव्हा इलेक्ट्रॉनचा शोध लागल्यानंतर अणूमधील इलेक्ट्रॉनांची संख्या व अणुअंक यांच्यातील ऍटॉमिक नंबर, अणुअंक, इलेक्ट्रॉनिकचा शोध संख्या किती असणार आहे. ठीक आहे, आणि इलेक्ट्रॉनची संख्या आणि अणुअंक ह्यातले संबंधांचा वेध वैज्ञानिकांना येऊ लागला. म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणू शकते. जे पहिला प्रश्न आहे ना, जो आता प्रश्न पाहिला त्याच्या अनुसार मी तुम्हाला सांगते, म्हणून ते नंतर सांगणार आहे कसं करायचं. ठीक आहे, तर मेंडेलिवच्या आवर्त सारणी अनुसार अणुअंक हे केवळ मूलद्रव्यांचा क्रमदर्शक अंक होता. मेंडेलिवच्या पिरियोडिक टेबल अनुसार अणुअंक हा केवळ मूलद्रव्यांचा क्रमदर्शक अंक होता मी म्हणू शकते. पहा सन 1913 मध्ये इंग्लिश वैज्ञानिक हेनरी मोझले यांनी एक्सरेची नलिका वापरून केलेल्या प्रयोगांनी दाखवून दिले की मूलद्रव्यांच्या अणुअंकला म्हणजे कशाने डिनोट केले पहा, कशाने संबोधित केलेले आहे, Z ह्याने काय केलेले आहे, संबोधित केलेलं आहे. या मूलद्रव्यांच्या अणुकेंद्रावरील धनप्रभार अथवा त्याचा प्रोटॉन संख्या काढला.
धन प्रभार म्हणजे त्याचा कोणता संख्या काढला, प्रोटॉन संख्या हा काढला. ठीक आहे. आता प्रोटॉन तुम्हाला माहित असेल, प्रोटॉन तुम्हाला माहित असेल हा पॉझिटिव्हली काय केला जातो, H प्लस आयन्स मी म्हणू शकते. ठीक आहे. H प्लस आयन ही संख्या काय केले, प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स काय असतात हे काय केले, पण काढले. पण हे अणुअंक म्हणजे काय असतात हे पाहिले. ठीक आहे. आता हे एक ऍटम आहे, ह्या ऍटम मध्ये काय असतं माहितीये का तुम्हाला, H प्लस आणि काय असतात मायनस आयन्स असतात, म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात. ठीक आहे. प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन असतात. ठीक आहे. प्रोटॉन, इलेक्ट्रॉन आणि काय असतात, न्यूट्रॉन असतात. ठीक आहे. आणि अजून एक असतं त्याला आपण प्रोटॉन, इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रॉन असतं. प्रोटॉन हा पॉझिटिव्ह चार्ज, इलेक्ट्रॉन हा निगेटिव्ह चार्ज आणि न्यूट्रल हा न्यूट्रल म्हणजे चार्जलेस, त्याला कोणताही प्रकारचा चार्ज नसतो, आपण त्याला काय म्हणतो, न्यूट्रॉन असं म्हणतो. ठीक आहे. तसंच आपण पाहणार आहे, आपण प्रत्येकाचं मी सांगते तुम्हाला काय करायचं. ठीक आहे. तुम्हाला मी एक करून दाखवते. ठीक आहे. पहा, सोडियम आहे, सोडियमचा किती असतो, 11. सोडियमचा किती असतो, 11 असतो. 11 हा असतो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण म्हणतो त्याला. ठीक आहे. तर पहा, 2, 8 आणि 1, 8वी आणि 9वी शिकलेला आपण 2, 8 आणि 1, म्हणजे हे आपण काय करू शकतो, रेणू सूत्र काढू शकतो प्रत्येकाचं. ठीक आहे. आता मोजलेले अनेक मूलद्रव्यात अणुअंक प्रयोगाने निश्चित केले. त्यामुळे अणुवस्तुमानापेक्षा मूलद्रव्यांचा अधिक मूलभूत गुणधर्म हा अणुअंक होता, म्हणजे ऍटॉमिक नंबर होता. हे लक्षात आले. त्यानुसार मेंडेलिव्हने आवर्ती नियमात काय करून दाखवले, आधुनिक आवर्ती नियम मांडला गेला. कोणता, मॉडर्न पिरियोडिक टेबल लॉ हा मांडला गेला. मॉडर्न पिरियोडिक लॉ हा मांडला गेला. म्हणजेच मूलद्रव्यांचं गुणधर्म हे त्यांच्या अणुअंकाचे आवर्ती फळ असतात. मूलद्रव्यांचे काय गुणधर्म हे त्यांच्या काय असतात, अणुअंकांचे आवर्ती फळ असतात. बरोबर आहे. पहा, थोडक्यात माहिती घेऊया की अणुअंक काय असतात. पहा, आधुनिक आवर्त सारणी म्हणजे त्याला आपण म्हणतो आवर्त सारणीचे दीर्घ रूप. आवर्त सारणीचे दीर्घ म्हणजे लॉंग, मोठा रूप. मॉडर्न पिरियोडिक टेबल पण कशा ह्याच्यामध्ये, दीर्घ रूपामध्ये. मूलद्रव्यांचा मांडणी केल्यानंतर त्यांच्या अणुअंकाच्या चढत्या क्रमांकाने केले हे तर आपल्याला माहित होतं, हे वर्गीकरण केलं हे माहित होतं. म्हणजेच त्याला आपण काय म्हणणार, आधुनिक आवर्त सारणी. काय म्हणणार, आधुनिक आवर्त सारणी. अणुअंक आधारभूत धरून तयार झालेल्या आधुनिक आवर्त सारणामुळे मूलद्रव्यांचे गुणधर्म काय करून ठेवतं, भाकीत करून ठेवतं, पण अचूकपणे करता येतं. आता आधुनिक आवर्त सारणीतलाच आवर्त सारणीचे दीर्घ रूप असे म्हणतात. ह्यालाच मॉडर्न पिरियोडिक टेबललाच आपण काय म्हणतो, आवर्त सारणीचे दीर्घ रूप असे म्हणतो. पहा, आता आधुनिक आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्यांची मांडणी कशा प्रकारे केली, त्याच्या अणुअंकाने केली म्हणजे त्याला Z अनुसार केलेली आहे. तर काय म्हणतो, तक्ता क्रमांक 2.7 पाहणार आहे. त्यामुळे मेंडेलिव्ह काय सांगतात माहितीये का, काय सांगतात की आवर्त सारणीतील बऱ्याचशा त्रुटी आधुनिक आवर्त सारणीतील नाहीशा झालेल्या दिसतात. बऱ्याचशा त्रुटी, बऱ्याचशा हे कशा झालेल्या दिसतात, नाहीशा झालेल्या दिसतात. पण मात्र हायड्रोजन आहे ना, त्या स्थानाविषयी संदेह होता की आधुनिक हायड्रोजन विषयी त्यांना संदेह होता. काय होता की आधुनिक आवर्तीनुसार सुद्धा दूर होत नाही, कारण हायड्रोजन हा आवर्तीनुसार काय होत नाही, दूर होत नाही, तसा राहतोय. म्हणून आपण मागील इत्यामध्ये एक गोष्ट पाहिली होती की अणुमधील इलेक्ट्रॉन हे काय केंद्राभोवतीचे कवचामध्ये ज्या प्रकारे वितरिक्त केलेले आहे, ते इलेक्ट्रॉन
स्वरूप त्यांच्या एकूण संख्येवरून ठरते. किती आहे ना, किती असणार आहे ना, त्याच्या एकूण संख्येवरती ठरते. सपोज मी घेतले हायड्रोजन. किती असतो हायड्रोजन ना, 1 नंबर दिलेला आहे. हायड्रोजनचा 1 असणार इलेक्ट्रॉन, 1 इलेक्ट्रॉन असणार. तसंच मी म्हणू शकते की अणूमधील इलेक्ट्रॉनची एकूण संख्या ही अणू इतकीच असते. किती असते? अणू इतकीच असते. सपोज आता मी घेते लिथियम घेते. लिथियम किती आहे? 2 आणि 1. तर पहिल्या ह्याच्यामध्ये पहिल्या शेल मध्ये किती येणार? 2 येणार, कारण पहिल्या शेलची कॅपॅसिटीज किती असते? 2 ची असते. आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये किती येणार? 1 येणार. तशी दुसऱ्या शेलची कॅपॅसिटी किती? 8 असते. पण 2 आणि 1 किती झाले? 3. म्हणजे हा लिथियम किती आहे? 3 आहे. ठीक आहे. तसंच मूलद्रव्यांच्या अणु अंक व त्यांच्या इलेक्ट्रॉन स्वरूपण त्यांच्यातील संबंध आधुनिक आवर्ती सारणीमध्ये स्पष्ट करताना दिसून येतात. ठीक आहे. ठीक आहे. पहा, थोडस दिले आपल्याला, जरा डोके लावा. जर कोबाल्ट 59 निकेल यांच्या स्थानासंबंधात मेंडेलियन आवर्त्यानुसार काय मानले असेल? ठीक आहे. हे क्लोरीन आहे असा, हे 37 आणि 35 म्हणजे 2 क्लोरीन डिफाईन झाले ना, हे असे का लिहिले? निश्चित झालेले आहे. क्रोमियम सुद्धा मॅग्नेशियमशी का निगडीत आहे? हे का आहे? आधुनिक आवर्तनानुसार हायड्रोजन. हे काय करायचं आपल्याला पाहायचं आहे. थँक्यू.